राज्यात आज 20 मार्च रोजीही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर काही भागातील पाऊस कमी होईल. नमस्कार, मी किरण वाघमोडे. पाहूयात आज 20 मार्च रोजी राज्यातील हवामान कसे राहील. जर आपण हवेच्या प्रणाल्या पाहिल्या, तर चक्रकार वारे हे आता थोडेसे मध्य प्रदेशच्या पूर्वेकडे सरकू लागलेले आहेत. त्यानंतर ट्रफसुद्धा जी आहे पश्चिम भारताची ती सुद्धा याच्या आसपासून गेली. दुसरी एक ट्रफ आहे, जी की दक्षिण भारतापर्यंत विस्तारलेली आहे. पण आता कोरडे वारे सुद्धा पुन्हा एकदा उत्तर-पश्चिम दिशेने वाहू लागलेले आहेत. त्यामुळे काही भागातील पाऊस हा कमी होण्याची शक्यता आहे. बाकी उत्तर भारताच्या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस अजूनही सक्रिय आहे. सध्या सकाळची सॅटेलाइट इमेज पाहिली तर सकाळ-सकाळी नागपूर जिल्ह्याच्या आसपास काही प्रमाणात पावसाचे ढग होते. आताही त्या ठिकाणी आहेत, पण त्यांची तीव्रता हळू कमी होते. क्वचित कुठेतरी हलक्याशा सरी पाहायला मिळत असतील. बाकी इकडे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावतीकडे ढग आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाकडे सुद्धा ढग आहेत. पण या ढगांतून सध्या तरी विशेष पाऊस होईल अशी शक्यता नाही. आणि येत्या 24 तासातील अंदाज पाहिला तर या अंदाजामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. काही ठिकाणी अंदाज चुकीचा सुद्धा ठरू शकतो. तर हवामान विभागाचे अंदाज तुम्ही फॉलो करा. तर येत्या 24 तासात असं दिसतंय, की नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस किंवा काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता राहील. त्यानंतर यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती या ठिकाणी सुद्धा काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस किंवा काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी स्थानिक पातळीवरती ढग निर्मितीवरती लक्ष ठेवावे. जर स्थानिक ढग निर्मिती झाली नाही, तर आजपासून वातावरण कोरडे व्हायला सुरुवात होईल. पण एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली, तर थोडाफार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तर कोकण किनारपट्टीला काही पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाही. वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.